नमस्कार, मी तुषार निकम. आत्ताच चाळीसगाव तालुक्यातील नामांकित असलेली शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण प्रसारक कोऑपरेटिव्ह समाज लिमिटेड, उंबरखेडे, तालुका चाळीसगाव. नामांकित यासाठी म्हटलं की ती थोर शिक्षण महर्षी, थोर सहकार महर्षी स्वर्गीय रामराव जिभाऊ यांनी स्थापन केलेली आहे आणि म्हणून ती खरोखर नामांकित आहे. ती नामांकित राहावी. तर आत्तापर्यंत तिथे इलेक्शन होत नव्हते. माझे वडील दादासाहेब बबनराव केशवराव निकम यांनी 2007 मध्ये स्वर्गीय तत्कालीन चेअरमन अण्णासाहेब उरा पवार यांच्या कार्यकाळात जनरल मीटिंगमध्ये संचालक मंडळाची यादी वाचायचे आणि म्हणायचे झालंय संचालक मंडळ. हे कोणत्याही लोकशाही नियमात बसत नव्हतं, सहकार कायद्यात तर अजिबात बसत नव्हतं. याला आमच्या वडिलांनी विरोध केला. त्या विरोधाला ते जुमानले नाही. ARकडे गेलं प्रकरण. ARने पण निकाल दिला की असे काही निवडणूक होत नाही, पण ARने त्यांना रद्द केलं नाही, त्यांना बरखास्त केलं नाही. AR म्हटलं मी निकाल देऊन दिला, तुम्हाला काय करायचं करा. आणि म्हणून मग हायकोर्टात जाऊन हायकोर्टाने निकाल दिला की इथे लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने 2015 मध्ये एक निवडणूक झाली. तेव्हा मी 13 लोकांचं माझं पॅनल दिग्गजांसमोर घेऊन उभा होतो. नंतर 2021 मध्ये दुसरी निवडणूक झाली. त्यावेळेस मी एका दिग्गज पॅनल सोबत होतो. आणि आज 2026 ही तिसरी निवडणूक आहे. मी यापूर्वी दोघंही निवडणुकांमध्ये मागे पडलो, मतदानात मागे पडलो. पहिल्या 19 मध्ये मी आलो नाही. आताही मी सभासदांपुढे जातोय. मग आता आम्ही फक्त 2 लोक आहोत. एक मी अनुक्रमांक 6 वर निकम तुषार बबनराव निशाणी शिट्टी. दुसरे माझ्यासोबत आहेत श्री यांचा अनुक्रमांक 9 आहे पाटील अविनाश दादाजी, यांची निशाणी शिट्टी आहे. आम्ही दोघे जण सर्वसाधारण गटामध्ये शिट्टी या निशाणीवर आहोत. या सर्वसाधारण मतदान करण्याचा अधिकार आहे. तिथे आत्ता सद्यस्थितीला 31 लोक उमेदवारी करीत आहेत आणि 31 लोकांमधून 14 लोकांना मतदान करायचं आहे. 14 पेक्षा कमींना केलं तरी चालेल. आमचं आवाहन आहे, आम्हाला पहिल्याने दोघांना 2 मतं द्यावी, उरलेली 12 मतं कोणासही द्यावी. मग आम्हाला मत का द्यायचं? आमच्यामध्ये असं काय खास आहे? तर आमच्यात खास हे आहे, आम्ही दोघं शिक्षक आहोत. आम्ही दोघं उच्च शिक्षित आहोत. आणि आम्ही सभासदांना नम्रपणे आवाहन करतो की जे 2 पॅनल उभे आहेत, या दोघं पॅनलमधल्या उमेदवारांना असे तुम्ही समोर उभे करा रांगेत आणि त्यांच्याकडे बघा की त्यातल्या कोणाकोणाला शिक्षणाबद्दल तळमळ आहे, जिभाऊंचा विचार पुढे गेला पाहिजे, जिभाऊंनी स्थापन केलेली ही संस्था पुढे गेली पाहिजे, ही नावारूपाला आली पाहिजे, इथल्या मुलांसाठी काहीतरी वेगळं काही करता येईल का, असं काही आहे का कोणाच्या नजरेत? असं बघा त्यांच्या नजरेमध्ये, तुम्हाला दिसतं का? हे सभासदांना आव्हान आहे. त्याचबरोबर हे सामाजिक प्रश्न निर्माण झाले, पेपर फुटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, बोगस TET आहे वगैरे वगैरे, SIT आता लागले आहेत. याबद्दल 10 मिनिटं कोणाला त्याच्यावर भाष्य करता येतं का? एका दिवस बोला म्हणा, या विषयांवर बोलता येईल का? कारण हे शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्न आहेत, याच्यावर बोलता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे मत. आणि त्यातून आपली शिक्षण संस्था कशी स्वच्छ आणि पारदर्शक करता येईल, या धोक्यांमधून कशीही वाचवता येईल, याच्यावर काम करता येईल का? शिक्षकांना बळ देता येईल का? शिक्षकांशी मैत्री करता येईल का? शिक्षकांना प्रेम देता येईल का? ह्या सगळ्या गोष्टी कोण करू शकतं, यावर निश्चित काम झालं पाहिजे. आणि हे जे निखळ प्रेम आम्ही करू शकतो. शिक्षकांना चुकीचं काम करू देणार नाहीत, की चुकीच्या मार्गाला जाऊ देणार नाहीत. आणि जरी एखाद्याकडनं झाली असेल चूक तर त्याच्या
पाठीवर थाप देऊन, चूक म्हणजे अक्षम्य चूक नाही, कोणाच्या मुलीबाळींचं नाव घेणं, ठीक आहे, काही शिकवताना याच्यातून आम्ही त्यांना प्रबोधितच करू, प्रशिक्षित करू. आम्ही जे काम करतोय, आम्ही प्रेरणा, प्रशिक्षण आणि प्रबोधन या त्रिसूत्रीवर काम करतोय. या निवडणुकीतून सुद्धा आम्ही उमेदवारांना प्रेरणा दिली. माझे 2 लाईव्ह झालेत की खूप फॉर्म भरा, घाबरू नका, संस्था आपली आहे. आणि त्याला दाद देत 173 लोकांनी फॉर्म भरलेत. अभिमान वाटला की चला 173 लोकांना वाटलं की आपण उमेदवार होऊ शकतो. आणि मग आपण दुसरं आव्हान हे पण केलं होतं, पॅनल बनवू आपण. माझी तयारी होती पॅनल बनवण्याची, पण तशी लोक मिळाली नाहीत. 11-12 लोक मिळालीत, पण ती 11-12 लोक सुद्धा धाकधूकमध्ये होती. कारण मानसिकता अशा झाल्या आहेत, पूर्ण पॅनल बनलं पाहिजे, पूर्ण पॅनलला लोक मत देतात, मग सर आपलं कसं होईल. त्यांनी फॉर्म मागे घेतले, काहींनी दबावात मागे घेतले, काहींनी कशा पद्धतीने मागे घेतले त्यांचं त्यांनाच माहिती की काय काय कोणी काय काय बोललं. तर हाही एक अनुभव त्या उमेदवारांना आला आणि 115 उमेदवार 116 उमेदवारांनी माघार घेतली. आणि आमची उमेदवारी त्यांच्यासाठी आहे की बिचाऱ्यांची इच्छा होती, पण ते त्यांना उभं राहू दिलं नाही, माघारी घ्यायला लावल्यात. आमची उमेदवारी त्यांच्यासाठी, त्यांचं जे व्हिजन होतं त्यासाठी आहे. मग आम्ही काय करणार आहोत? शिक्षण क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये शाळा वाचल्या पाहिजेत. जिभाऊंनी उभारलेले आज तालुक्यातल्या जेवढ्या सहकारी संस्था आहेत ह्या बंद पडल्या आहेत आणि त्या राजकीय हस्तक्षेपामुळे बंद पडल्या आहेत. ही एक शिक्षण संस्था आहे, हिचं पावित्र्य अजून वाढावं, हिचं सौंदर्य अजून खुलावं, त्यासाठी आपल्याला आपले विचार मांडता येतील का, जिभाऊंच्या स्मृती जपता येतील का, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि मग हे आम्ही का करू आम्ही करू शकतो का? तर करू शकतो. आम्ही इमानदार आहोत, आम्ही निर्व्यसनी आहोत, आम्ही चारित्र्यवान आहोत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने काम करण्याची आमची पात्रता आहे. आणि म्हणून आम्ही इथे उमेदवारी करीत आहोत. आणि आमच्या उमेदवारीला सभासदांनी निश्चित भरघोस प्रतिसाद दिला पाहिजे. कारण आता निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. 2 पॅनल आहेत. तगडे पॅनल यासाठी म्हणतो की पाकिटांचा सुद्धा समावेश त्यात असणार आहे. सभासदांना पाकिटं येतील अशा चर्चा पण आहेत. पण यात जर कोणी पैसे वाटले आणि जर मतदाराने ते पैसे घेतले, तिथपर्यंत सुद्धा आचारसंहितेचा भंग होत नाही. पण मात्र पैसे वाटणाऱ्याने पैसे वाटले, मतदाराने पैसे घेतले आणि पैसे घेऊन त्या प्रलोभनाला बळी पडून मतदान जर केलं, तो मात्र आचारसंहितेचा भंग आहे. पण मात्र पैसे घेतले आणि त्याला मतच दिलं नाही, मत चांगल्या व्यक्तीला दिलं, तर तो आचारसंहितेचा, नीतिमत्तेचा भंग होत नाही. हे पण एक लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला कोणी प्रलोभित केलं असेल, तुम्हाला कोणी दबाव आणला असेल, किंवा तुम्ही कोणाच्या विचाराला आकर्षित झाले असाल कुठल्या पॅनलच्या, त्यावर आम्ही काही म्हणणार नाहीत. पण त्यातून सुद्धा सर्वसाधारण गटामध्ये पांढऱ्या रंगाची जी पत्रिका असेल, त्या पांढऱ्या रंगाच्या पत्रिकेवर 31 नावं आहेत. 31 नावांपैकी तुम्हाला 14 लोकांना मतदान करायचं आहे. 14 किंवा त्यापेक्षा कमी तुम्ही एका व्यक्तीलाही करू शकतात, 2 व्यक्तीलाही करू शकतात, 10 व्यक्तीलाही करू शकतात, 14लाही करू शकतात. पण मात्र 14च्या वर एकही फुली चालणार नाही. 15, 16, 17, 18 असं काही जर केलं तर ती बाद होईल. म्हणून तुम्ही त्या पांढऱ्या रंगाच्या सर्वसाधारण गटाच्या मतपत्रिकेवर 14 मतं देऊ शकतात. पहिल्याने आमची मतं द्यावीत. अनुक्रमांक 6 निकम तुषार बबनराव, निशाणी शिट्टी. अनुक्रमांक 9 पाटील अविनाश दादाजी, निशाणी शिट्टी. ही 2 मतं दिली की उरलेली 12 मतं तुम्ही तुमच्या सतसत विवेकबुद्धीने कोणासही द्यावी. आमचं त्याबद्दल दुमत असणार नाही. पण मात्र ही निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये बदल करायचा असतो,
ही शैक्षणिक संस्थेची निवडणूक आहे. आपण सर्व जबाबदार सभासद आहात म्हणजे आपण संस्थेचे मालकच आहात आणि चांगले प्रतिनिधी तुम्हाला निवडायचे आहेत. तर त्या दृष्टीने मला मत द्यायचं आहे. माझ्यावर कोणी उपकार केले, उपकार फेडण्यासाठी नाही आहे, संस्था सांभाळण्यासाठी मतदान करा. मला मतदार त्यांनी केलं, तो उपकार फेडायसाठी मतदान करत असाल ते सुद्धा चुकीचं आहे. भावांनो, तुम्ही मतदान केल्यानंतर ज्यांना मतदान केलं त्यांनी निवडून आल्यानंतर चांगलं काम जर केलं तर ते पुण्य घडेल आणि ते पुण्य तुम्हाला सुद्धा मिळेल. पण जर तुम्ही निवडून दिलेल्या लोकांनी तिथे जाऊन जर पापं केलीत तर ते पापाचं प्रायचित्त ते तर घेतीलच, पण तुम्ही त्यांना निवडून दिलं म्हणून त्याचं प्रायचित्त तुम्हाला म्हणजे आपल्याला सुद्धा भोगावं लागतं. हे सुद्धा लक्षात घ्या. आपल्याला काय कोणाला बी मत द्यायचं म्हणून द्यायचं असं अजिबात करू नका. अगदी जबाबदारीने मत द्या. गोरगरिबांच्या मुलाबाळांच्या स्वप्नांचा प्रश्न आहे. आपली मुलं शिकली पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेवढेही सभासद आहोत, आपण जिभवणी स्थापन केलेल्या या संस्थेतल्या शाळांचे विद्यार्थी आहोत. आपण त्या शाळांमध्ये शिकलेलो आहोत. आपल्या गुरुजनांनी रक्ताचं पाणी करून आपल्याला शिकवलेलं आहे म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. तर आपण ज्या शाळेत शिकलोय ती शाळा आपल्या डोळ्यादेखत बंद पडून जावी असं सुद्धा चित्र पाहू नका. अशी वेळ येऊ देऊ नका. म्हणून किमान आम्हा दोघांना आपण निवडून द्यावं. आम्ही निवडून जर आलो तर तिथे उरलेल्या 17 लोकांचं कारभार आम्ही जिथे ते चांगलं काम करतील त्याची वाहवा जरूर करू. पण जिथे चुकीचं काम करतील तिथे आम्ही टोकाची भूमिका जरी नाही घेतली पण टोकायची भूमिका घेऊ. टोकाची नाही, टोकायची. आम्ही टोकू तरी, अरे हे चांगलं नाही बुवा, असं करू नका, हे नियमात बसत नाही. आणि खऱ्या अर्थाने आम्ही निवडून गेल्यानंतर सर्वसाधारण प्रत्येक सभासदाचा तिथे पाय असणार आहे संस्थेत, कारण आम्ही त्यांचं काम करणार आहोत. आम्ही संस्थेत 1 रुपयाही खाणार नाहीत. आम्ही संस्थेचा चहासुद्धा पिणार नाहीत. हे आम्ही जाहीर सांगतो आणि जे सांगतो ते करायला अजिबात मागे पुढे पाहणार नाहीत. आम्ही सर्व शिक्षकांना प्रेम देणार, आदर देणार, सन्मान देणार. कोणावरही कोणताही राग आम्ही काढणार नाहीत, राग धरणार नाहीत किंवा कोणाचं उट्टं कोणावर काढणार नाहीत, अजिबात नाही. मी आता कीर्तन करायला लागलोय, संतांची विचारधारा आहे, तसंच विपश्यनासुद्धा करतो. प्रेमातून सुद्धा सगळं बदलवता येतं, अहिंसेतून सुद्धा परिवर्तन घडवता येतं. आपल्याला माणसांमध्ये परिवर्तन घडवायचं आहे, कोणावर बदला घेऊन त्याचं वाटोळं करायचं नाही. हा आमचा अजेंडा असेल, असं आमचं काम असेल. तर माझ्याबरोबर असलेले अविनाश सुद्धा बोलतायत, तर त्यांना हां तर आमचे आविदादा म्हटले की सर तुम्ही जे जे मुद्दे मांडले ते मला मांडायचे होते, कॅमेरा पुढे बोलायचं थोडंसं ओशाळल्यासारखं वाटतंय, पण तरी इथून पुढे बोलतील. नुसतं नाव तर सांगा तुमचं. राहू द्या. नमस्कार, मी अविनाश दादाजी पाटील, निशाणी सिट्टी, अनुक्रमांक 9 आणि सरांचा अनुक्रमांक 6, तुषार बबनराव निकम. तरी आम्हाला निवडून देण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा हीच आमची इच्छा आहे. तुम्ही कोणत्याही पॅनलचे समर्थक जरी असलात, 2 मतं पुण्याचं काम म्हणून जरूर द्यावेत. आम्ही कुणालाही पैशाचं प्रलोभन देऊ शकत नाहीत, पैसा देऊ शकत नाही, कोणतंही प्रलोभन देणार नाही. पण निवडून दिल्यानंतर मात्र तुमच्यासाठी जागल्याची भूमिका म्हणून शिट्टी आम्ही जरूर वाजवणार. ही शिट्टी जी आहे ही सावध करण्यासाठी शिट्टी असते. आम्ही सावध झालोय, तुम्ही सावध व्हा बाबांनो, जागा चोर आलेत. त्याचबरोबर दुसरी ही शिट्टी, ग्राउंडवर मुलं खेळतायत, मुलांना सूचना देण्यासाठी, खेळणाऱ्या मुलांना सूचना देण्यासाठी शिट्टी वाजवली जाते. तसंच सबंध ग्राउंडभर मुलं म्हणजे खेळतायत ग्राउंडभर, अशा मुलांना एकत्र करायचं असेल तर एकत्र करण्यासाठी सुद्धा ही शिट्टी वाजवली जाते. अशी ही कामाची शिट्टी, शिस्तीसाठी शिट्टी, शाळेला शिस्त लावण्यासाठी शिस्तप्रमुख असलेले क्रीडा शिक्षक शिट्टी वापरतात आणि ही शिट्टी लक्ष वेधून घेते सगळ्यांचं. शिट्टी वाजली की सगळी मुलं टवकारून पाहतात, सर काय सांगतात ते ऐकतात
त्याच पद्धतीची ही पावित्र्याची शिटी आम्ही घेतलेली आहे आणि शिक्षण संस्था कशी चालावी यासाठी आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या धुरण्यांनी आयुष्य वेचलंय त्यांचं समर्पण आमचं मार्गदर्शन असेल, त्यांच्या मार्गदर्शनात ते आमचे मार्गदर्शक असतील आणि तसंच काम आपण करूया. कारण संस्था ही सर्वसामान्यांची आहे, सर्वसामान्यांच्या मुलाबाळांसाठी आहे. शाळा वाचल्यात तर शिक्षण वाचेल, शाळा वाचल्यात तर तालुक्याला दिशा मिळेल. गाडगे बाबा म्हणायचे की बाबांनो, घरं विका, शेतं विका, पण शाळा शिका. कारण शाळा शिकणं फार महत्त्वाचं आहे. कारण गोरगरिबांचा उद्धार हा शिक्षणातून होणार आहे आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी शाळा तर शिल्लक राहिल्या पाहिजे. आणि म्हणून या शाळा शिल्लक ठेवण्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू. अगदी हिरिरीने आपण सगळे मिळून काम करू. जे जे शाळांचा घोट घेतील त्यांचा बंदोबस्त तुम्हीच करावा असं मी विनंती करतो. पुनश्च एकदा आम्हा दोघांना मतदान द्यावं अशी विनंती करतो. वेळोवेळी आपण फेसबुक लाईव्हवर मत मांडत राहू. तुम्ही बघत राहा, आम्हाला प्रोत्साहित करत राहा. पण मात्र आमच्यासाठी जरूर 2 मतं मागा अशी आपणास विनंती. धन्यवाद. थँक्यू.